नमस्कार, सिंपल रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण अंड्याचा रस्सा करणार आहोत। त्यासाठी 5 अंडी उकडून घेतली आहेत। थंड झाल्यावर त्याची सालं काढून घेतली आहेत। अंड्याचा रस्सा बनवण्यासाठी आपण वाटण करणार आहोत। त्यासाठी काय काय साहित्य घेतलं ते बघूया। छोटी अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे। खोबरं किसून घेतलेलं आहे। छोटी अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे। खोबरं खवून घेतलेलं आहे। मी हे दोन्ही प्रकारचं खोबरं घेतलं आहे। तुम्ही नुसतं सुकं खोबरं किंवा नुसतं ओलं खोबरं घेऊ शकता। सुकं खोबरं आणि ओलं खोबरं दोन्ही मिक्स घेतलं तर रश्श्याची चव खूप छान लागते। एक मध्यम आकाराचा कांदा कापून घेतलेला आहे। एक मध्यम आकाराचा टोमॅटो कापून घेतलेला आहे। 10 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत। 1 इंच आलं घेतले। आल्याचं साल काढून स्वच्छ धुवून घेतले, तुकडे करून घेतलेत। थोडीशी कोथिंबीर घेतली आहे। कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व साहित्य एकत्र करून आपण त्याचं वाटण करून घेणार आहोत। मिक्सरच्या भांड्यामध्ये सुकं खोबरं टाकते। ओलं खोबरं टाकूया। कांदा टाकते। टोमॅटो टाकूया। लसूण टाकते। आलं टाकूया। कोथिंबीर टाकते। सर्व बारीक वाटून घेऊया। मिक्सरमध्ये छान वाटून घेतले। वाटण वाटताना मी पाण्याचा वापर अजिबात केला नाही। कांदा आणि टोमॅटोचा जो ओलसरपणा होता त्याच्यातच मी हे वाटून घेतले। जर तुम्हाला आवश्यकता वाटली तर 1 ते 2 चमचे पाणी तुम्ही वापरू शकता। अंड्याचा रस्सा करायला घेऊया। गॅसवर कढई तापत ठेवली आहे। कढईमध्ये 3 चमचे तेल टाकते। तेल गरम झाले। वाटून घेतलेलं वाटण टाकूया। सर्व परतून घेऊया। गॅस मी कमी ठेवला आहे। आपण याच्यामध्ये कांदा, खोबरं, टोमॅटो सर्व कच्चंच घेतलेलं आहे। त्याच्यामुळे आता हे वाटण आपण 3 ते 4 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे। मंद गॅसवर 2 ते 3 मिनिटं वाटण छान परतून घेतलं आहे। याच्यामध्ये मसाले कोणते कोणते टाकायचे ते बघूया। 2 चिमूट हिंग आहे। 1 चमचा हळद आहे। 1 चमचा लाल मिरची पावडर आहे। अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर आहे। बेडगी मिरची पावडरमुळे रश्श्याला रंग छान येतो। अर्धा चमचा गरम मसाला आहे। अर्धा चमचा धणा पावडर आहे आणि 1/2 चमचा जिरा पावडर आहे। हे सर्व मसाले आपण याच्यात टाकूया। सर्व परतून घेऊया। 1 ते 2 मिनिटं मसाले छान परतून घेऊया। थोडीशी कोथिंबीर टाकूया। सर्व मिक्स करून घेऊया। 2 ते 3 मिनिटं मसाले छान परतले गेले। मसाल्यामधून तेल सुटायला लागले। याच्यामध्ये पाणी टाकूया। पाणी मी गरम करून घेतले। गरम पाणी टाकूया। मिक्सरचं भांडं धुवून घेतलं आहे। याच्यातही गरम पाणी घेतलेलं आहे। सर्व मिक्स करून घेऊया। याच्यामध्ये मी अजून गरम पाणी टाकते। तुम्हाला रस्सा किती घट्ट पातळ करायचा आहे त्यानुसार तुम्ही पाणी टाका। एवढे 2 ग्लास मी गरम पाणी टाकलेले आहे। चवीनुसार मीठ टाकूया। सर्व मिक्स करून घेऊया। मीडियम गॅसवर 2 ते 3 मिनिटं रस्सा छान उकळून घेऊया। मीडियम गॅसवर 2 ते 3 मिनिटं रस्सा छान उकळला आहे। रश्श्याला छान तरी आली आहे। गरम पाणी टाकल्यामुळे रश्श्याला तरी छान येते आणि रश्श्याची चवही चांगली लागते। गॅस मी कमी केला आहे। याच्यामध्ये अंडी टाकूया। अंडी टाकताना अंड्यांना अशी थोडी चीर द्यायची आहे, म्हणजे हा मसाला सर्व अंड्यांमध्ये जातो। सर्व अंडी मी अशा प्रकारे टाकून घेते। याच्यावर झाकण ठेवते। मंद गॅसवर 4 ते 5 मिनिटं याला उकळून घेऊया। 4 ते 5 मिनिटं झाली आहे। झाकण काढून बघूया। 4 ते 5 मिनिटं रस्सा छान उकळलाय। रश्श्याचा छान सुगंध सुटलाय। रश्श्याला तरी मस्त आली आहे। आपला अंड्याचा रस्सा तयार झालाय। याच्यावर थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते। अंड्याचा रस्सा तयार झालाय। प्लेटमध्ये सर्व करूया। आपला अंड्याचा रस्सा तयार झालाय। प्लेटमध्ये सर्व केलाय। हा रस्सा आपण भाताबरोबर, चपातीबरोबर, भाकरीबरोबर खाऊ शकतो। खूप छान लागतो। जेवताना घेऊ शकतो, डब्यामध्ये देऊ शकतो। झटपट होणारा आहे। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा।